गेल्या 24 तासांपासून पडणाऱ्या मुसळधार वादळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेल्या जगबुडी नदीनं आता धोक्याची पातळी गाठली आहे किंवा धोक्याच्या पातळीच्या जवळून वाहते। या नदीची धोक्याची पातळी 7 मीटर इतकी असून जगबुडी नदी आता 6.50 मीटर इतक्या पातळीवरून वाहते। नदीच्या पुराचं पाणी खेड शहरात शिरण्यास सुरुवात झाली असून नदीकाठी असलेल्या मटण मच्छी मार्केटचा संपर्क तुटलाय, तर मटण मार्केट परिसरातील काही दुकानांमध्ये पाणी देखील शिरलंय। नदीकाठचे अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून अंतर्गत मार्ग देखील बंद झालाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी। गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातली सर्वात मोठी नदी असलेल्या खेडमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी जवळपास ओलांडलेली आहे। माझ्या पाठीमागे बघू शकतो की मटण मच्छी मार्केटचा हा परिसर आहे आणि या मटण मच्छी मार्केटच्या परिसरात आता पाणी शिरलेलं आहे। त्याच बाजूला आपण बघितलं तर संपर्क तुटलेला आहे पूर्णपणे आणि ज्या होड्या आहेत त्या देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर बघितलं तर पावसाचा जोर कायम आहे आणि असाच जर पावसाचा जोर कायम राहिला तर शहरामध्ये या जगबुडी नदीच्या पुराचं पाणी शिरण्याची भीती आहे। आतापर्यंत नदीकाठचे अनेक रस्ते जे आहेत हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे नदीकाठच्या गावांना या ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। नागरिकांनी या किनारी न जाण्याचं आवाहन देखील या ठिकाणी प्रशासनाने केलेलं आहे। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। एक मोठी बातमी आहे। पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात आता मनसेनं आक्रमक आंदोलन केलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सगळ्या शाळांच्या मुख्याध्यापकांना याबाबतचा विरोध दर्शवणारं पत्र लिहिलंय आणि ते पत्र घेऊन आज मनसेचे नेते यशवंत किल्लेदार आज माहीमच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेमध्ये पोहोचलेत। पत्र घेऊन ते निवेदन देणार आहेत। इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात आता मनसेनं आक्रमक आंदोलन सुरू केलंय। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत। त्या मुंबईतल्या माहीम इथल्या बॉम्बे स्कॉटिश शाळेच्या परिसरात उपस्थित आहेत। सुस्मिता, मनसेचे नेते आज निवेदन घेऊन शाळेत आलेत, काय आहे निवेदनात? खरं तर मराठी भाषा कायम राहावी आणि तिसऱ्या भाषेची सक्ती करण्यात येऊ नये अशा पद्धतीची मागणी मनसेने केलेली आहे। आणि काही वेळापूर्वीच आपण बघितलं तर यशवंत किल्लेदार यांनी माहीम येथील बॉम्बे स्कॉटिश 175 वर्ष जुनी या शाळेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। मुख्याध्यापकांना ते स्वतः पत्रक देणार आहेत आणि ज्या पद्धतीचे आदेश राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सर्व मनसे सैनिकांना दिलेले आहेत त्यानंतर थेट कारवाई ही आज केली जाणार आहे। राज्यभरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये त्यामध्ये मुंबईतील विशेष करून अनेक शाळांचा समावेश आहे ज्या ठिकाणी स्वतः यशवंत किल्लेदार आणि इतर अनेक मनसे सैनिक हे जाऊन अशा पद्धतीचं निवेदन देणार आहेत। 3 भाषांची सक्ती करण्यात आली आहे आणि तिसरी भाषा हिंदी असावी याबाबत सुद्धा राज ठाकरे यांनी अनेक प्रश्न निर्माण केलेले होते। खरं तर याची गरज आहे का हाही मुद्दा उपस्थित केला आणि तडक कारवाईला सुद्धा त्यांनी सुरुवात केलेली पाहायला मिळते। अनेक मनसे सैनिक या निमित्तानं मैदानात उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। काही वेळापूर्वीच बॉम्बे स्कॉटिश या माहीम येथील शाळेमध्ये खरं तर ही अतिशय जुनी आणि चांगली शाळा म्हणून ओळखली जाते। या शाळेमध्ये हिंदी सक्ती केली जात असेल तर ती थांबवण्यात यावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा करण्यात येणार आहे आणि त्याचकरता यशवंत किल्लेदार आणि इतर अनेक मनसे सैनिक हे आता बॉम्बे स्कॉटिशमध्ये गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सुस्मिता, धन्यवाद या माहितीसाठी। तर मुंबईतल्या माहीम इथल्या बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये मनसेचे नेते पोहोचलेत। पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात मनसेनं आंदोलन सुरू केलंय। तर पुन्हा बातमी पावसासंदर्भातली आहे। रायगड जिल्ह्याला 2 दिवस देण्यात आलेल्या ऑरेंज अलर्ट नंतर मुसळधार पावसानं अलिबाग तालुक्याला चांगलं झोडपून काढलंय। त्यामुळे अलिबाग शहरातील मुख्य प्रवेशद्वारासहित शहरातील काही रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। यामुळे वाहन चालक आणि नागरिकांची चांगलीच तारांबळ उडतेय। सगळीकडे पाणीच पाणी झालंय। अलिबागमधील ठिकाणी पीएमपी इथे बायपास पेट्रोल पंपासमोर सर्कल आणि कोर्टाजवळच वारंवार पाणी साचून वाहन चालकांना आणि नागरिकांना त्रास होतोय। तर दुसरीकडे नवी मुंबई शहरात सुद्धा मुसळधार पाऊस पडल्यामुळे तुर्भे रेल्वे स्टेशनच्या सबवे इथे पाणी साचलंय। त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय, गैरसोय होते। त्यामुळे पाण्यातून मार्ग काढत प्रवाशांना स्टेशनवर जावं लागतंय। पाऊस असल्यामुळे पंप हाऊसमधून पाणी काढण्याचं काम सुरू आहे।